नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने 4 अंतराळवीरांना चंद्र मोहिमेसाठी अवकाशात पाठवलं आहे. आर्टेमिस 2 या मोहिमेअंतर्गत ही मंडळी 10 दिवसांदरम्यान अंतराळातच अनेक गोष्टींचं परीक्षण करणार आहेत. अशा या मोहिमेतून नासानं नुकतंच आर्टेमिसचं लोकेशन आणि त्यातून टिपलेले पृथ्वीचे काही फोटो जारी केले. नासाच्या अधिकृत माहितीनुसार चंद्र मोहिमेचा अर्धा टप्पा ओलांडण्यात आला आहे. ज्यावेळी चंद्राच्या कक्षेत अंतराळवीर पोहोचतील तेव्हा ते तिथून चंद्राच्या पृष्ठासंदर्भातील काही निरीक्षणं नमूद करून ही माहिती पृथ्वीवर पाठवतील असंही सांगण्यात आलंय. दरम्यान नासाच्या या मोहिमेतील अंतराळवीर आर्टेमिस मोहिमेत पुढे जात असले तरीही मागं वळून पृथ्वीकडे पाहताना ओरियन कॅप्सूल मधून मानवी जीवनाचं अस्तित्व असणारा हा ग्रह अतिशय कमाल दिसत आहे, असंच त्यांचं निरीक्षण आहे. अशा या ग्रहाचे काही डाउनलिंक फोटो नासानं जारी केले. आर्टेमिस 2 मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या रीड वॉइसमॅन यांनी पृथ्वीची छाया टिपली. त्यांनी टिपलेल्या एका फोटोमध्ये दिवस रात्रीचं चक्र पाहायला मिळतंय, तर एका छायाचित्रामध्ये महासागर, ढगांचं आच्छादन, ऑरोराचा रहस्यमयी उजेडही पाहायला मिळत आहे. अवकाशकातून पृथ्वीवरील ही दृश्य टिपणं अंतराळवीरांसाठी एक पर्वणी असेल असं म्हणायला हरकत नाही. 1972 ते 2026 या दोन्ही वर्षांमध्ये पृथ्वी नेमकी कशी दिसायची हे सुद्धा नासानं एका तुलनात्मक छायाचित्रातून दाखवून दिलंय. नासातील अधिकारी लाकीशा हॉकिन्स यांच्या माहितीनुसार सध्या नासाची ही मोहीम आणि आर्टेमिस 2 पृथ्वीपासून 1.8 लाख किमीहून दूर आहे. अद्यापही या प्रवासातील एक मोठा टप्पा त्यांना ओलांडायचा आहे. सोमवारी ही मोहीम अंतराळवीरांसह चंद्रानजीक पोहोचेल. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून चंद्राच्या दिशेनं जाणारं अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठावर उतरणार नाहीयेत, तर तिथून फेरी मारूनच ते पृथ्वीवर परततील.